वैभवजी, चंद्रपुरामध्ये सेना भाजपची युती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उठलेला वादंग, या सगळ्या प्रकरणावरती शिवसेनेचे वक्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं तर काँग्रेस या पक्षाबद्दल काही बोलावं असं वाटतच नाही. काँग्रेसने जिथं बघावं तिथं माती आधीच खाल्लेली आहे. पुण्यात तुम्ही बघू शकता की काँग्रेसने हेतू पुरस्पर युती शिवसेनेसोबत केली, पण नको तिथं आधीच स्वतःचे उमेदवार दिले, उमेदवारांना ईव्ही फॉर्म दिले आणि हेतू पुरस्पर शिवसेनेचे उमेदवार पडतील अशाच पद्धतीने सगळं काम त्यांनी पुण्यामध्ये केलं. आणि पुण्यामध्ये जी गोष्ट काँग्रेसने शिवसेनेसोबत केली त्याचाच वचपा चंद्रपूरमध्ये शिवसेनेच्या तिथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काढला असं मला वाटतं. पण चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी तो जो निर्णय घेतला तो अत्यंत योग्य आहे, कारण काँग्रेसची लायकीच मुळात ही आहे. काँग्रेसनी आजपर्यंत कधी कोणासोबत विश्वासाने राजकारण केलं की जेणेकरून काँग्रेस बाकीच्यांकडनं ही अपेक्षा करते, हा प्रश्न काँग्रेसने एकदा स्वतःला विचारला पाहिजे. नाही, पण वैभवजी, भाजप बद्दल पण याच सगळ्या गोष्टी 2019 मध्ये झाल्या आणि भाजपच विश्वासघात करते म्हणून तुम्ही परत बाहेर पडून महाविकास आघाडी केली. तर महाविकास आघाडीत पण मग त्याच्यामुळे ह्या कटकटी उभ्या राहत आहेत आणि ज्यांचं तोंडही बघायचं नाही, त्यांच्यासोबतची 25 वर्ष युतीत सडली असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्याच भाजपशी पुन्हा युती होणं तुम्हाला अडचणीचं वाटत नाहीये का या काळी? नाही, शिवसेनेची सरळ भूमिका आहे. जर तुम्ही महाराष्ट्र, मराठी माणूस या मुद्द्याला जर सन्मान देणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ, आणि जर तुम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्र या दोन्ही गोष्टींना छेद देणार असाल तर मग ते कोणी असू त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकणार नाही. ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. भाजप सोबत 2019 मध्ये शिवसेनेची युती तुटण्यामागं तेच कारण होतं. खरं तर 2014 मध्येच युती तुटली होती आणि ती भाजपने तोडली होती. अहंकार भाजपला नडला होता, सुरुवात शिवसेनेने केली नव्हती. 2019ला देखील निवडणूक सोबत लढवली, पण भाजपचा अहंकार काही कमीच होईना. आणि जो अहंकार भाजपला होता तोच अहंकार आता काँग्रेसला झाला. मुळात 2024च्या लोकसभेमध्ये ज्या सीट्स काँग्रेसला मिळाल्या त्या शिवसेनेमुळे मिळाल्या, त्या उद्धव साहेबांमुळे मिळाल्या, हे काँग्रेसने मान्य करायला हवं ना. काँग्रेसचा एक तरी नेता महाराष्ट्रामध्ये आला का? मग काँग्रेस सतत या भूमिकेत का असतं की महाविकास आघाडीमधला मोठा भाऊ आम्हीच? अहो, कोण आहात तुम्ही? उत्तरेमध्ये तुमच्या पक्षाला कुत्र विचारत नाही, तुमची लायकी आहे. आणि आज देखील तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्याच उत्तर भारतीयांच्या मतावर जिंकण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही हे मान्य करा ना की तुम्ही संपलेला पक्ष आहात किंवा तुमची ताकद कमी झाली, हे मान्य करा. तुम्ही मान्यच करायला तयार नाही. दरवेळेस म्हणजे त्यांचे काय ते धानोरकर आणि वडेवट्टीवार यांच्यामध्ये काय त्यांची भांडणं होती, तुमच्या भांडणांमध्ये शिवसेनेने का त्रास सहन करावा? आणि मग शिवसेनेने भूमिका घेतली, शिवसेनेसाठी ओपन भूमिका होती सगळ्या गोष्टींमध्ये, आणि शिवसेनेने त्या पद्धतीने भूमिका घेतली. आणि जे काँग्रेसनी इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेनेसोबत केलं, म्हणजे उमरगा का कुठेतरी शिंदे गटासोबत काँग्रेसने युती केलेली आहे जिल्हा परिषदेला, ते कसं काय चालतं बरं काँग्रेसला? बरं, हे तरी उघडपणे कितीतरी आम्हालाही गोष्टी माहिती आहेत की काँग्रेसच्या लोकांनी गुपचूप मध्ये भाजप सोबत, शिंदे सेनेसोबत, MIM सोबत हातमिळवणी केलीच आहे ना. त्यामुळे काँग्रेसनी उगीचच्या गप्पा मारू नयेत. आणि याला जोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं विधान केलंय की याचे पडसाद हे राज्यभरात उमटतील या युतीचे, त्याकडे कसं बघता? हर्षवर्धन सपकाळांना त्यांच्याच पक्षामध्ये कोणी सिरियसली घेतं का, हाच पहिला प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न आहे. आणि हर्षवर्धन सपकाळांनी हे असले पोकळ इशारे देण्यापेक्षा आहे ना, काहीतरी ग्राउंडला येऊन काम करावं. उगीचच्या तोंडाच्या गप्पा करू नका. तुमच्या पक्षाची अवस्था बघा. जो पुणे जिल्हा, एकेकाळी पुणे जिल्हा म्हणजे काँग्रेसचा गड मानला जायचा, त्या पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जेडपीला 0 जागा मिळालेल्या आहेत. ही तुमच्या पक्षाची ताकद आहे. त्यामुळे तुम्ही उगीचच्या गप्पा करू नका. तुम्ही स्वतःच्या मित्रपक्षांना नुकसानीत टाकण्याशिवाय इतर कुठलंही काम केलं नाही. तुमच्यासोबत तुमचा पारंपरिक मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा थांबायला तयार नाहीये. ही काँग्रेसची लायकी